आता जर आमचं बोलेगाव जे आहे तर त्या ठिकाणी पूर्वी जे नगरसेवक निवडून आले त्यांनी काही काम त्या ठिकाणी केलं नाही. असं का बरं? म्हणजे इकडचे रस्ते आणि तिकडचे असं खूप जमीन आसमानाचा फरक दिसून येतो की बोलेगाव मध्ये तुमची दहशत आहे, लोक घाबरतात तुम्हाला. आंबेडकर चौकापासून गणेश चौकापर्यंत पूर्ण ओपन नाला आहे, म्हणजे त्याला साईडने काही सपोर्ट सुद्धा नाहीये. जर एखादा अनोळखी आलं ना तर सहज ऍक्सिडेंट होऊ शकतो. शाळेतले विद्यार्थी घरी जर पालकांना बोलवायचे ऐवजी मला घेऊन जातात शाळेत. मागच्या वेळी आकाश कातोरे हे तुमचे कट्टर विरोधक होते. मग आता मित्र कस काय? भाऊ आम्हाला सोडणार नाहीत, एक वेळ पक्ष सोडतील, कितपत योग्य आहे? म्हणजे बरोबर आहे का हे? बरोबर आहे. मग पक्षनिष्ठेचं काय? आता मॅडम असं आहे की विरोधक जे आहेत ते चिलटा असतात ना एकदम बारीक, तसे आहेत. वाईट कामं करणाऱ्यांवर माझी दहशत आहे. प्रभाग जुना पण चेहरा. नमस्कार नगरकर, मी रेश्मा पाटील. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि अशातच इच्छुकांची भाऊगर्दी सुद्धा वाढताना दिसून येते. तसंच नवनवीन चेहरे सुद्धा समोर येत आहेत. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना. आता तुमच्या प्रभागातला तुमच्या योग्य नगरसेवक कोण आहे हेच दाखवून देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक सिरीज घेऊन आलोय. प्रभाग जुना पण चेहरा. आता नवा की जुना हे तुम्ही ठरवायचं. तर आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी त्यांच्या कार्यातून त्यांचं नाव निर्माण केलंय. त्यांच्या प्रभागातले नागरिक हे त्यांना प्रेमाने भाऊ असं संबोधतात आणि लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांमध्येच त्यांचा अगदी तगडा जनसंपर्क आहे. असे प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील. नमस्कार सर. नमस्कार. महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्या, तर तयारी कशी सुरू आहे? तयारी आता 5 वर्ष लोकात असल्यामुळे आपल्याला काय संपर्काचं हे नाही. 10 वर्ष झाली या प्रभागात, म्हणजे आता 12 वर्ष झाले असतील. या प्रभागामध्ये मी फिरतोय सातत्याने. लोकांच्या, नागरिकांच्या, माता भगिनींच्या, ज्येष्ठांच्या, तरुणांच्या काही ना काही कारणाने कामाच्या, विकास कामांच्या माध्यमातून, सामाजिक कामांच्या माध्यमातून मी कंटिन्यू त्या लोकांच्या संपर्कात आहे. आणि लहानपण पण माझं याच भागात गेल्यामुळं असं नवीन संपर्क आम्हाला काही करायचं आहे असं काही नाही आहे. सगळे माझेच माणसं, म्हणजे नागरिक आहेत, माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळं संपर्क तर हा 10-12 वर्षापासून चालूच आहे कामांच्या माध्यमातून. जो नगरसेवक फिरलेला नसतो त्याला संपर्काची गरज असते. पण आता तुम्ही कोणत्याही कॉलनीमध्ये जाऊन पहा का आपण त्या ठिकाणी काही ना काही काम या ठिकाणी केलेलं आहे. आता गेले 2 टर्म झाले तुम्ही नगरसेवक आहात, तर थोडंसं मागं जाऊयात. तुम्हाला असं का वाटलं की राजकारणात यावं किंवा नगरसेवक बनायचं? असं पूर्वीपासून 2003ला माझे काका नगरसेवक होते भाजपकडून, भैरवनाथ वाकळे म्हणून. त्याच्या आधीसुद्धा समजा वाकळे कुटुंबामध्ये कोणी ना कोणी एक नगरसेवक राहिलेला आहे. आमच्या नातेवाईकांमध्ये पण राहिलेला आहे. आणि मी सुद्धा समजा कॉलेज नंतर काम करताना एक मित्रांचं एक संघटन तयार झालं आणि या मित्रांच्या संघटन आणि आपल्या आजूबाजूच्या गावासाठी, आता जर आमचं बोलेगाव जे आहे तर त्या ठिकाणी पूर्वी जे नगरसेवक निवडून आले त्यांनी काही काम त्या ठिकाणी केलं नाही. आणि मग आपल्या गावाला जर, आपल्या भागाला, आपल्या बोलेगाव नागापूर उपनगराला जर न्याय द्यायचा असेल, जर आपल्या लोकांची कामं करायची असतील तर आपल्याला या ठिकाणी या पदावर पोहोचणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी जर आपण पोहोचलो नाही तर विकास कामे आपण करू शकत नाही. आणि हे विकास कामे आम्ही या संग्रामबाईंच्या माध्यमातून नागापूर बोलेगाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. ते रस्त्यावर कामं दिसणारे आहेत, म्हणजे असं काही नाही का आपण काम करून ते बाजूलाच ठेवलं आहे. ते कोणीही नागरिक प्रभागात फिरला तर 2013च्या अगोदरचा प्रभाग आणि आज आपल्या 2000 म्हणजे 24-25चा प्रभाग, याच्यामध्ये फार बदल झालेला आहे विकासाच्या बाबतीत. अच्छा, म्हणजे विकासाचं जे ध्येय घेऊन तुम्ही आले होते ते साध्य झालंय असं तुम्हाला वाटतं का? एक आढावा द्यायचा झाला तुमच्या कामांचा तर तुम्ही काय सांगताल? आता जर आपण पाहिलं तर या भागामध्ये 70-75% कामं हे आपले संपूर्ण आज रस्त्यांचे गेलेले आहेत. 10-20% किंवा 30%, 30 नाही 10-20% कामं आपले फक्त राहिलेले आहे. कारण आज जर तुम्ही पाहिलं, ज्यावेळेस 2013ला मी नगरसेवक झालतो त्यावेळेस चैतन्य क्लासिक ते गांधीनगरचा हा फार महत्त्वाचा रस्ता होता.
आणि तो रस्ता आपण त्या ठिकाणी केला. आणि असे बरेचसे रस्ते असतील. सावडी ते बायपासपर्यंतच्या रस्त्याला मला 5 वर्ष लागली, कारण त्याला निधी जास्त होता आणि तो रस्ता PWDकडे हस्तांतरित असल्यामुळे त्याला महानगरपालिकेचा निधी जमत नव्हता कायद्याने टाकणं. तर त्याला संग्रामभाईंच्या माध्यमातून निधी टाकून तो रस्ता आपण सावडी ते बायपासपर्यंत अतिशय चांगल्या दर्जेदार डांबरीकरणाचा रस्ता तयार केला आहे. आणि सीना नदीवरचा जो 2 आपल्या ज्या बोलेगाव नागापूर आणि सावडी नगर शहराला जो गरजेचा होता सीना नदीवरचा पूल, त्या पुलाचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आहे. आता ते शेवटचा स्लॅब त्या ठिकाणी पडणार आहे आणि येत्या काळामध्ये बोलेगाव नागापूरकरांना तो लवकरात लवकर तो जो पूल आहे तो वापरायला आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. हे जे काम होते हे चॅलेंजिंग काम होते. कॉलनीतला रस्ता, कॉलनीतली ड्रेनेज लाईन हे सोपं काम आहे, याला एस्टिमेट कमी असतं आणि निधीसुद्धा महापालिकेतून मिळतो. पण 4.5 कोटीचा पूल असन सावडी करून तर डायरेक्ट बायपासपर्यंत बोलेगाव असं करत जो बायपासपर्यंतचा जो डांबरीकरणाचा रस्ता असेल, तर हे सर्व रस्ते होणं फार गरजेचं होतं, जेणेकरून रस्ता हे प्रगतीचं लक्षण आहे. दळणवळण आपल्या भागातलं सोपं झालं तरच आपल्या भागात बाहेरून किंवा लोक इथं उद्योगधंद्यासाठी येणार आहे आणि आपल्या लोकांना रोजगार त्याच वेळेस मिळणार आहे. आता तुमचं असं म्हणणं आहे की रस्त्यांचे कामं झालेत, हो. पण बघायला गेलं तर आंबेडकर चौकापासून चैतन्य क्लासिक पर्यंतचा रस्ता हो. किंवा कॉलनीतले त्या अनेक रस्ते हो. त्यांचे कामं रखडलेले आहेत. हो. असं का बरं? म्हणजे इकडचे रस्ते आणि तिकडचे असं खूप जमीन आसमानाचा फरक दिसून येतो. मग तिकडं कामं होत नाहीत का? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की चैतन्य क्लासिकपासनं तर राजमुद्रा चौकापर्यंत आपण जो केलेला आहे तो कॉन्क्रीटचा रस्ता आहे, तो 1 कोटीचा आहे. आणि दुसरा टप्पा आता आपण त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यापासून तर आंबेडकर चौकापर्यंत 60 लाख रुपयाचा रस्ता आपण त्या ठिकाणी आपला प्रस्तावित आहे. आणि तो सुद्धा आपल्या शहराचे आमदार संग्रामभाईंच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्या प्रभागाच्या विकासासाठी होणार आहे. ओके, बरं. दुसरं बोलायचं झालं तर रस्त्यांचं ठीक आहे, पण पुन्हा एकदा आपण आंबेडकर चौकावर येऊ. आंबेडकर चौकापासून गणेश चौकापर्यंत पूर्ण ओपन नाला आहे, म्हणजे त्याला साईडने काही सपोर्ट सुद्धा नाहीये. जर एखादा अनोळखी आलं ना तर सहज ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा रात्री अपरात्री जर लेडीजला प्रवास करायचा असेल तर अत्यंत धोकादायक रस्ता आहे तो. तिथं स्ट्रीट लाईट नाही आहेत. तर मग त्याबाबत तुम्ही काय केलं? बरं झालं तुम्ही हा प्रश्न या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विचारला. त्याचं कारण असं आहे की सगळ्या आपल्या प्रभागासाठी आनंदाची गोष्ट आहे की आंबेडकर चौकापासून तर सीना नदीपर्यंत 900 mm व्यासाची बंद पाईपची ड्रेनेज लाईन ही आपण मंजूर केली. मंजूर करून तिची वर्क ऑर्डर झालेली आहे. फक्त मध्यंतरी दिवाळी सण आल्यामुळं आपण ते ड्रेनेज लाईन जर करायची म्हणले तर त्या ठिकाणची जमीन उकरावी लागते, ती मटेरियल रस्त्यावर येणार आहे. तर दिवाळीमुळं आपण लोकांचे हाल व्हावे नाही म्हणून त्यावेळेस केलं नाही. पण येत्या 8 ते 10 दिवसामध्ये आपला आंबेडकर चौकापासून तर सीना नदीपर्यंत बंद पाईपची ड्रेनेज लाईन ही आपली सुरू होणार आहे. आणि सुरू होऊन ज्यावेळेस ती बंद पाईपची ड्रेनेज लाईन होईल तर त्या संपूर्ण रस्त्याला आपण संग्रामभाईंच्या माध्यमातून एक लाईटचा प्रस्तावसुद्धा टाकलेला आहे. तर तो रस्ता अतिशय सुंदर आणि चांगला या ठिकाणी आपण करणार आहोत. म्हणजे त्या ड्रेनेज लाईनची वर्क ऑर्डरसुद्धा आपली झालेली आहे. म्हणजे आपल्याला असं काही थांबण्याची गरज नाही. फक्त दिवाळी सण असल्यामुळे आपण ते काम सुरू केलं नव्हतं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा बोलेगावमधला खूप जास्त, तो म्हणजे कचऱ्याचा. हो. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. अगदी कचऱ्याचं साम्राज्य असल्यासारखं. लहान लहान मुलं आहेत, रोगराई पसरतात. त्या गोष्टी म्हणजे कशा उपाययोजना केल्यात? आता त्यामध्ये मॅडम असं आहे की बऱ्यापैकी मी व्हिडिओतून संग्रामभाईंनी आम्ही आवाहन करतो का ज्या ठिकाणी कचऱ्याची गाडी येत नसेल तर आम्हाला कळवा. याच्यामध्ये काही ठिकाणी प्रशासनाची सुद्धा चूक आहे आणि काही ठिकाणी नागरिकांनी सुद्धा एक प्रतिसाद दिला पाहिजे की ठीक आहे, ज्या कॉलनीमध्ये आपल्या कचऱ्याची घंटागाडी येणार नाही त्या ठिकाणी त्यांनी मला कायम फोन करावा. त्या ठिकाणी आपण गाडी पाठवायची व्यवस्था करू. बऱ्याचदा काय होतं, काही जण समजा गाडीवर चालली तर कचरा पिशवीत घेऊन रस्त्याला कुठेतरी फेकतात. पण आज आपल्या गाड्या प्रभागाला पुरतील एवढ्या कचरा आपला दररोज जाईल इतक्या गाड्या आज आहेत. 6 गाड्या आपल्या प्रभागासाठी कचरा संकलनासाठी आहेत. तर नागरिकांनी माझी कृपया विनंती आहे का ज्या ठिकाणी येत नसेल, उलटं नसन येत तर आम्हाला तो पॉईंट लक्षात येतो की ह्या कॉलनीमध्ये आपली कचऱ्याची गाडी जात नाही, त्या ठिकाणी आपण व्यवस्था
केली पाहिजे. पण नागरिकांनी जर आम्हाला फोन करून सांगितलं नाही, तर आपल्या भागामध्ये जवळजवळ 175 कॉलन्या आहेत, तर एखाद्या कॉलनीत कोणत्या नाही जात तर ती आपल्याला कळणार नाही. बरं, आता तुमच्या प्रभागातल्या लोकांसोबत तुमचा जनसंपर्क कसा आहे? म्हणजे ते तुम्हाला सहजपणे भेटू शकतात का? त्यांच्या समस्या घेऊन येतात का? आता या प्रभागातल्या कामासाठी माझ्याकडे एकूण मी समजा माझं एक ऑफिस आहे संपर्क कार्यालय, तिथं 2 नसून तर 4-5 मुलं सातत्याने कामाला आहेत. प्रभागातल्या कोणत्याही माणसाची काही अडचण असेल तर माझा नंबर म्हणजे कालचीच घटना आहे, परवाची आपल्या प्रभागामध्ये रात्री 1:30-2 वाजता चोरी झाली कातोरे वस्तीवर. त्या लोकांनी मला फोन केला. अरुण कातोरे म्हणून माझा मित्र आहे, त्याने फोन केला की भाऊ असं असं झालं, आणि पहिल्याच रिंगला मी फोन उचलला, तिथं पोलीस पाठवली, त्याच्यावर कार्यवाही केली. प्रत्येक माणसाला म्हणजे लहान मुलापासून शाळेतल्या तर वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकांकडे माझा नंबर आहे आणि प्रत्येकाचा फोन मी उचलतो. आणि जरी माझ्याकडून उचलण्यात नाही आला तर त्या फोन नंबरवर माझा अर्ध्या तासाने 1 तासाने माझा फोन रिटर्न जातो. आणि मी नुसता ऑफिसमध्ये न बसता फील्डवर मी कंटिन्यू या आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 8मध्ये मी सातत्याने कुठं ना कुठं फिरत असतो. म्हणजे माझा संपर्क करणं हे फार सोपं आहे. तुम्ही जर पाहिलं तर वार्डातल्या कोणत्याही लहान मुलाकडे सुद्धा माझा नंबर तुम्हाला मिळेल. तो सुद्धा म्हणजे काही वेळेस जर शाळेतले विद्यार्थी घरी जर पालकांना बोलवायचे ऐवजी मला घेऊन जातात शाळेत. इतका संपर्क माझा त्या लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत येईल. अच्छा, एक अशी हलकी फुलकी चर्चा कानावर आली की बोलेगावमध्ये तुमची दहशत आहे, लोक घाबरतात तुम्हाला. खरं आहे का हे? तुम्हाला काय वाटतं? नाही, हा विरोधकांचा एक प्रचार करण्याचा मुद्दा आहे. काय होतं, आपण ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी एक तरुणांची किंवा नागरिकांची गर्दी तयार होते आणि या गर्दीची त्या विरोधकांना भीती वाटत असेल. तुम्ही हाच प्रश्न सामान्य माणसाला कोणाला विचारला तर ते सांगतील का सगळ्यात या ठिकाणी जर आम्हाला संपर्क आला ना, आमचे काम करणारे व्यक्ती हे कुमार भाऊ वाकळे आहेत. आता ही गर्दीची म्हणजे भीती विरोधकांना असल्यामुळं हे विरोधक हे काही ना काही आपला अपप्रचार, आता कामाचं तर ते अपप्रचार आपल्या करू शकत नाही, कारण प्रत्यक्षात ते कामं डोळ्यांनी दिसतात. ते जर नागरिकांना म्हणाले की कुमार भाऊ वाकळे यांनी कामं केले नाही तर ते लोकांना रुचणारं नाही, मग काहीतरी टीका करायची. म्हणून यांनी सांगायचं दहशत आहे. हे दहशत जर असती तर सगळ्यात पहिले 2013ला मला कोणत्याही पक्षाने तिकीट न देता मी अपक्ष निवडून आलेलो आहे आणि अपक्ष निवडून येऊन विरोधकांच्या दुपटीने मतदान मी घेतलं होतं. त्यावेळेस माझं अवघं 25वे वय होतं. तर जर दहशत असती तर या लोकांनी मला मतदान केलं नसतं. दुसऱ्या वेळेस सुद्धा मी परत निवडून आलो, त्यावेळेस सुद्धा 15,000 मतदान होतं. दहशत असती तर या नागरिकांनी मला मतदान केलं नसतं. हा, वाईट कामं करणाऱ्यांवर माझी दहशत आहे आणि ते मी सातत्याने आज चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आपल्या प्रभागामध्ये सामाजिक शांतता आणि जर कोणी काही नागरिकांना सामान्य त्रास दिला तर माझी भूमिका तीच राहील की वाईट माणसाला आपल्याला या समाजाला सामाजिक शांतता खराब व्हावी नाही म्हणून जर गोरगरिबाला कोणी त्रास देणार असेल तर तिथं मी कायम जाणार आहो. मग त्याला टॅगलाईन कोणी काही लावली तरी मी गरीब लोकांना नागरिकांना मदत करण्याचं सोडणार नाही. कारण पूर्वीपासून आमच्या कुटुंबाने नगरसेवक पद असो अगर नसो म्हणजे आम्ही गावामध्ये सुद्धा आमच्या किंवा या नगर शहरामध्ये सुद्धा ज्या माणसाला अडचणी त्या माणसासाठी आम्ही पूर्वीपासून उभा राहिलेलो आहे आणि इथून पुढं सुद्धा नगरसेवक पद असेल नसेल राहील नाही राहणार, पण नागरिकांच्या आणि आपल्या लोकांच्या गोरगरीब लोकांच्या ज्यांना अडचण येते त्यांच्यासाठी शहरामध्ये आम्ही खंबीरपणे कायम कितीही किंमत चुकावी लागली तरी उभा राहणार आहोत. बरोबर. थोडंसं राजकारणाकडे वळू. मागच्या वेळी आकाश कातोरे हे तुमचे कट्टर विरोधक होते, हो. मग आता मित्र कसं काय? राजकारणात मॅडम कोणीच कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. राजकारण ही विचारांची लढाई आहे. त्यांना त्यावेळेस शिवसेनेचे विचार पटले आणि आम्ही पूर्वीपासून म्हणजे आमचं कुटुंब आमचा मित्रपरिवार आम्ही पूर्वीपासून जगताप म्हणजे संग्रामभाई जगताप किंवा त्यांचे वडील अरुण काका जगताप असतील यांची समर्थक आहोत. आमचा पक्ष म्हणजे संग्रामभाई जगताप ज्या पक्षात असतील त्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते किंवा त्यांचे मित्र आहोत. कारण वेळोवेळी
त्यांनी आपल्या भागासाठी भरघोस विकास निधी दिला आणि त्यांनी आपल्या प्रभागासाठी किंवा आमच्या सगळ्या संघटनेला किंवा आपल्या गोरगरिबांना ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडूनही जी आमच्याकडून न सुटणारी अडचण त्यांच्याकडून सोडून घेतो. तर जे संग्राम भाईसोबत आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहेत. आज समजा राजकारणातली ही विरोध हा कायमचा नसतो, हा विचारांची लढाई असते. आज त्यांना संग्राम भाईंचे विचार पटले त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. अनेक तुमचे जवळचे लोक असे म्हणतात की भाऊ आम्हाला सोडणार नाहीत, एक वेळ पक्ष सोडतील. कितपत योग्य आहे, म्हणजे बरोबर आहे का हे? बरोबर आहे. मग पक्षनिष्ठेचं काय? पक्षनिष्ठा म्हणजे आमची निष्ठा ही संग्राम भैया जगताप आणि त्यांच्या जगताप कुटुंबावर आहे. कारण ज्यावेळेस अडचण येते तर त्यावेळेस संग्राम भैयाच आम्हाला मदत करतात. त्यामुळं आम्ही संग्राम भैयांना म्हणजे आमचे वडील आणि त्यांचे वडीलसुद्धा मित्र होते, आमचे आजोबा त्यांचे आजोबा मित्र होते. आज संग्राम भैयांना आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि उद्यासुद्धा आमची येणारी पिढी त्यांच्यासोबत राहील. आमचा पक्ष म्हणजे जगताप कुटुंब हे आमचा पक्ष आहे. त्याच्यामुळे चिन्हाला आम्हाला काही नाही. उद्या संग्राम भाईंनी सांगितलं तसा निर्णय आम्ही घेऊन टाकणार. आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये तुम्हाला अजून कोणते कोणते कामं करायचे, म्हणजे पुढच्या 5 वर्षांसाठी तुम्ही निवडून आले तर तुमचे काय काय कामं तुम्ही करणार? असं आता नागापूर बोलेगाव हा जो प्रभाग आहे हा सातत्याने वाढणारा प्रभाग आहे. हे उपनगर आहे. इथं नवीन नवीन लेआउट होतात, नवीन नवीन कॉलन्या होतात, नवीन नवीन सोसायटी होतात. तर या ठिकाणी आपल्या प्रभागासाठी नवीन पाण्याच्या पिण्याच्या ज्या प्रमुख लाईनी आहे, ज्या मुख्य लाईनला जोडून आपल्या प्रभागात आणणे आणि आपल्या भागाची ड्रेनेजची सुद्धा व्यवस्था आपण मागच्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 6 कोटीच्या ड्रेनेज लाईन या भागात टाकल्यात. मला तर आश्चर्य हे वाटतं की 2013च्या पूर्वीचे जे नगरसेवक आहेत त्यांनी या ठिकाणी केलं काय? कारण तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी ड्रेनेजची परिस्थिती फार खराब होती. तर आत्तापर्यंत मी 10 वर्षामध्ये जवळजवळ 12 ते 13 कोटीच्या ड्रेनेज लाईन या ठिकाणी आपण टाकलेल्या आहेत. मुख्य पाण्याच्या लाईन टाकलेल्या आहेत, रस्ते केलेले आहेत. म्हणजे आपला प्रभाग हा उपनगर आणि शहरीकरणाकडे कसा न्यायचा, आपल्या नागरिकांना कोणत्याही एखादी वस्तूसुद्धा विकत घ्यायची असेल तर नगर शहरामध्ये इतक्या लांब न जाता ती आपल्या भागातच भेटली पाहिजे. आज म्हणजे अभिमानाने सांगतो का आपल्या प्रभागात 2 आरोग्याचे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत आणि ते सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहेत. म्हणजे त्या ठिकाणी चांगली औषधं, चांगला स्टाफ, चांगली बिल्डिंग ही आपण आपल्या नागरिकांसाठी करून ठेवलेली आहे. असे वेगवेगळे कामं असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा आपले जे प्रमुख रस्ते असतील, जसं चैतन्य क्लासिक ते गांधीनगर रस्ता किंवा गणेश चौक ते बोलेगाव हा रस्ता, हे जे प्रमुख रस्ते आहेत तर हे प्रमुख रस्ते आपण मोठ्या कॉन्क्रीटचे अद्ययावत करणार आहोत. सध्या अनेक इच्छुकांची नावं समोर येत आहेत, तर काय वाटतं यावेळेसची निवडणूक थोडी टफ फाईट होऊ शकते का? तुमच्या प्रभागातले नागरिक तुम्हाला साथ देतील प्रत्येक वेळेस सारखीच? आपल्या प्रभागाची निवडणूक मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस 2013 पासून तर आजपर्यंत मी अनुभवलेली आहे. माझी निवडणूक हे नागरिक हातात घेतात. मला प्रचाराला फक्त फिरावं लागतं, पण प्रत्येक निवडणूक ही माझी सर्वसामान्य लोक ही निवडणूक हातात घेतात आणि ते दरवर्षीप्रमाणे भरघोस मतांनी मला निवडून देणार आहे. आणि अजूनही सांगतो या ठिकाणी 4ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचे संग्राम भाईंचे नगरसेवक या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून येणार आहे. आता अनेक इच्छुक उभे राहतात, ते निवडणुकींच्या आधी प्रचार करतात, कामांचे आवाहन वगैरे करतात, तर यावर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कुणी कामं केलेत का याआधी? आता मॅडम असं आहे की विरोधक जे आहेत ते चिलटा असतात ना एकदम बारीक तसे आहेत. त्यांचे कामं आता लोकांनी 10 वर्षात पाहिलेले. ते फक्त निवडून येऊस्तवर किंवा लोकांना प्रचाराची हे आल्यावर म्हणजे 5 वर्ष मला सांगा हे समाजसेवक आज जे कामाचे जे भूलथापा नागरिकांना देऊ राहिलेले आहेत हे 5 वर्ष कुठं होते आणि यांनी काय काम केलेलं आहे? आज जर समजा तुम्ही पाहिलं असेल, समजा 5 वर्ष मी पाऊस येऊ, ऊन वारा पाऊस, कोरोनासारखी महामारी असेल, लोकांना बेड देण्यापासून तर कोरोनाची लस देण्यापर्यंत, तर म्हणजे शाळेचे ॲडमिशनपासून तर पोलीस स्टेशनपर्यंत हे सगळे कामं आम्ही करतो. तर आज हे चिलटांना माझं आव्हान आहे की निवडणुका आल्यावरच तुम्हाला समाजसेवा किंवा लोकांविषयीचं प्रेम हे मनात का जागवतं, हे त्यांनी त्यांचाच विचार करावा आणि त्यांनी आमच्या पॅनलच्या विरुद्ध उभा राहावं.
तर नागरिक आपल्या प्रभागातले त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. तुमच्या प्रभागावर म्हणा किंवा बोलेगावावर एवढं प्रेम काय? त्याची गोष्ट अशी मॅडम का ते भोलेगाव समजा हे आमचं आमचं गावच आहे. तर त्याच्यामध्ये मी लहानचा मोठा झालो आणि लहानचा मोठा होत असताना त्या गावाचा विकास करायचा. कारण जर तुम्ही पूर्वी पाहिलं असेल तर त्या गावाची परिस्थिती विकासाच्या बाबतीत फार खराब होती आणि त्या गावातले सुद्धा लोक म्हणजे मला आज अशी परिस्थिती आहे का त्या सगळ्यांचा म्हणजे मी घरातलं एक कुटुंबातलं सदस्य आहे. म्हणजे ज्येष्ठांसाठी त्यांचा मुलगा आहे, बहिणीसाठी तिचा भाऊ आहे, भावासाठी भाऊ आहे. म्हणजे प्रत्येकाला तुम्ही जर पाहिलं असेल तर माझी निवडणूक ज्यावेळेस येते तर संपूर्ण माझं बोलेगाव हे माझ्या कुटुंबाप्रमाणे हे स्वतःच्या सर्व ताकदीनिशी हे झटत असतं आणि मला जेवढा निवडून आल्यावर स्वतःला आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद माझ्या या बोलेगावला होतो. हे मी दर निवडणुकीत पाहिलं आहे की सुरुवातीला ज्यावेळेस मला कोणत्याही पक्षाचं तिकीट भेटलं नव्हतं तर ते माझं गाव म्हणजे माझा प्रभाग हा माझ्या मागे उभा राहिलेला आहे आणि त्यांची ऋण मी कधी विसरू शकत नाही. आणि आजसुद्धा माझं सगळ्यांना म्हणजे आजसुद्धा तुम्ही निवडणूक आल्यावर पाहताल की माझ्या गावातला कोणता माणूस दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत नाही, तो म्हणजे माझ्यासोबतच असतो. कारण त्यांना स्वतःला माझा विजय झाल्यावर जेवढा आनंद असतो तो फार असतो. म्हणजे मला जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद बोलेगावातल्या नागरिकांना मी निवडून आलेलो होत असतो आणि त्यामुळं ते संपूर्ण शक्ती लावून माझा प्रचार किंवा मला निवडून आणण्याचा प्रयत्न ते करत असतात. बरोबर. आता यावेळी नागरिकांनी तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिल्यावर तुम्ही बोलेगावचा कायापालट करताल का? खरंच सावेडी उपनगरासारखं किंवा तसं होईल का बोलेगाव पुढच्या 5 वर्षात? 80% मॅडम तसं झालेलं आहे. तुम्ही जर आज पाहिलं तर बोलेगावमध्ये आपल्या 2 दवाखाने आरोग्याचे आहेत, सभामंडप आहे, रस्त्यांची संख्या खूप वाढलेली आहे, ड्रेनेज लाईनचे प्रश्न बऱ्यापैकी 80% सुटलेले आहेत. थोडे जे राहिलेले प्रश्न ते सुद्धा या काळामध्ये सुटून जातील. म्हणजे ज्या मूलभूत गरजा होत्या सुरुवातीला जे बोलेगावच्या त्याच पूर्वी झालेल्या नव्हत्या. आज त्या मूलभूत गरजा आपल्या रस्ता पाणी ड्रेनेज या संपल्यात. आता आपण सुशोभीकरणाकडे वळणार आहोत आणि त्यावेळेस आपल्या भागाला एक शहरीकरणाचं स्वरूप या ठिकाणी मिळून जाईल. जर बघायला गेलं तर दुसरीकडे युवा शक्ती कमी असते, तर तुम्ही जिथं असता तिथं तरुणांची गर्दी असतेच, त्याच्यात युवक जास्त असतात. अशी काय जादू आहे म्हणजे आपोआप खेचले जातात असे? आता त्याच्यामध्ये असं आहे की युवकांचे जे प्रश्न आहे, युवकांचे ज्या मनातल्या भावना आहेत ते समजून घेणारा मित्र पाहिजे. आणि मी आपल्या प्रभागामध्ये कधीच नगरसेवक म्हणून न मिरवता मी त्यांचा मित्र म्हणून या भागामध्ये राहतो. त्यांची कोणती अडचण असेल, मी सांगितलं मगाशी की शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन आणि इतरही कौटुंबिक अडचणी असेल किंवा त्यांना रोजगाराची हे असेल तर त्या ठिकाणी मी त्यांच्या संपूर्ण पाठीमागे उभा असतो. आणि मी बरेचदा पाहिलेलं आहे की इतर लोक निवडून आल्यावर नगरसेवक झाल्यावर थोडं वेगळ्या रूपात वागतात. मी तसं न वागता तुम्ही पहा, मी कधी माझ्या ऑफिसवर न बसता तुम्हाला नागरिकांमध्ये बसलेला किंवा तरुणांमध्ये दिसलेलं दिसेल. आणि तरुणांचं एक असं असतं की त्यांना जो मदत करेल किंवा त्यांच्या संकटात जो उभा राहील आणि तरुणांना एक विश्वास पाहिजे की आपण या माणसासोबत राहिलो तर आपल्यावर काही अडचण काही त्रास आपल्याला होणार नाही किंवा आपल्याला जर काही त्रास होत असेल तर हा व्यक्ती आपल्या मागं उभा राहील. आणि त्या माध्यमातून आणि पूर्वीपासून म्हणजे मी शाळेत असल्यापासून मला मित्रांची संख्या जास्त आहे. म्हणजे शहरातच नाही, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याबाहेर, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी माझे मित्रपरिवार हा खूप मोठा आहे. म्हणजे मी तर म्हणेन जसं नगरसेवक झालो तशी थोडी कमी झाली. नगरसेवकच्या आधी त्याच्यापेक्षा जास्त मित्र होते कारण मला मित्रांना वेळ देता यायचा. प्रत्येक मनुष्य काय करतो, व्यक्तिगत जीवनामध्ये स्वतःचा स्वार्थ साधतो आणि स्वतःच्या कामधंद्याला, स्वतःच्या कुटुंबाला, स्वतःच्या कामांना आधी प्राधान्य देतो. पण मी तुम्हाला सांगतो, मी जीवनामध्ये कायम आपले जे मित्र आहेत त्यांचं संकट म्हणजे आपलं संकट ह्या हिशोबाने ह्या व्यक्तीप्रमाणे मी चाललो. म्हणून आज माझ्या मित्रांची संख्या, तरुणांची गर्दी ही जास्त आहे. आणि एक मला किंवा आमच्या कुटुंबाला पूर्वीपासून थोडं एक देवाचं हे राहिलेलं आहे की तरुणांची गर्दी ही पूर्वीपासून म्हणजे आमचे काका असू, वडील असू, हे आमच्या त्यांच्यासोबत सुद्धा त्यांच्या तरुणपणाच्या काळात ही जास्त होती. तुम्ही नागरिकांना काय आवाहन करताल यावेळेस निवडणुकीसाठी? नागरिकांना माझं एक आव्हान आहे, ज्या माणसाने खरोखर कामं केली आहे तशा लोकांना तुम्ही निवडून द्या.
कारण आपल्या प्रभागाचा विकास म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वसामान्य लोकांना मॅडम एक अधिकार दिलेला आहे की आपलं काम करण्यासाठी निवडायचा अधिकार आपल्याला आहे. पूर्वी जसं होतं की राजानंतर राजाचा मुलगाच राजा होणार, तसं नाही. आज सर्वसामान्य नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ताकद दिली की त्यांच्या मतावर ठरणार की या भागाचं आपलं काम कोण करणार आहे. आता 10 वर्षामध्ये येथील नागरिकांनी माझी कामं पाहिली आहेत. तर माझं एक असं सर्व नागरिकांना विनंती आहे, म्हणजे आपल्या प्रभागाच्याच नाही तर नगर शहराच्या नागरिकांना विनंती आहे की कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. कोणी ज्या वेळेस निवडणूक लागते कुणी काही काढतं, जातीचं काढतं, धर्माचं काढतं, कुणी काही प्रचाराला लावल्यावर सांगतं मी या गावचा आहे, तुम्ही त्या गावचे, आपण एक हे ते. तसं न बघता ज्यांनी काम केलं नागरिकांचं, जो व्यक्ती 5 वर्ष नागरिकांच्या संपर्कात आहे, सुखदुःखात आहे आणि ज्याने आपल्या प्रभागाचा विकास केला त्याला मतदान करा. मी जर आपल्या प्रभागाचा विकास केला नसेल तर मला मतदान करू नका. पण मी जर प्रभागाचा विकास केला असेल, इतर नगरसेवकांपेक्षा जास्त काम केलं असेल, तर तुम्ही कोणत्या भूलथापाला बळी न पडता तर तुम्ही विकासाच्या मागे उभा राहा. कारण चांगल्या माणसाला निवडून दिल्यावरच आपल्या प्रभागाचा विकास होणार आहे. तर आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 8चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी दिलखुलासपणे गप्पा मारल्यात. तसेच पुढच्या 5 वर्षाचं त्यांचं ध्येय काय आहे, बोलेगाव परिसराचा कसा कायापालट करणार, हे सगळं काही सांगितलं आहे. ते वेळात वेळ काढून आपल्याकडे आले त्याबाबत त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सर.